ॲबडॉमिनल कंपार्टमेंट नॉर्मल 5 ते 7च असतं. तर 12च्या खाली नॉर्मल, मग 12 ते 15 5-5चं ग्रेडिंग आहे. समजा 10 पकडा, 10 ते 15, 15 ते 20, 20 ते 25. तर 20च्या वर झालं की टिश्यू परफ्युजन हे होऊन जातं. इवन आपलं ट्रकियाचं असेल तर ही सेम फिगर आहे. 21 याच्यासाठी आहे, इंट्राऑक्युलरसाठी 22 ICP साठी आहे. आता 20 भेटली ॲबडॉमिनल कंपार्टमेंटसाठी. तर समथिंग रिलेटेड टू 20 आहे. तर 20 ॲबडो, 21 IOP, 22 ICP. आणि काहीतरी ऑर्गन डिस्फंक्शन पण पाहिजे तेव्हा कंपार्टमेंट म्हणणार. प्रायमरी म्हणजे जिथे प्रायमरी पॅथॉलॉजी असेल किंवा ट्रॉमा असेल, म्हणजे पॅनक्रियाटायटिस आहे, हिमो आहे किंवा ट्रॉमा आहे. सेकंडरी व्हॉल्यूम रिससिटेशन केल्यानंतर तिथे जास्त व्हॉल्यूम गेलं किंवा सेप्सिस किंवा बर्न्समध्ये. मग टर्शरीमध्ये रिकरंट आहे, रिकरंट हिमोरेज किंवा असायटिस जे कॉमन लिव्हरमध्ये आहे ते. तर CNS पण ICP वाढेल कारण की व्हीनस रिटर्न कमी होईल. CVS कारण की प्रीलोड आफ्टरलोड वाढल्यामुळे कार्डियक आउटपुट कमी होईल. रेस्पिरेटरी डायफ्रामवर शिफ्ट होईल, त्याच्यामुळे टायटल व्हॉल्यूम कमी होईल, प्रेशर्स वाढतील. रिनलमध्ये डायरेक्ट कंप्रेशन पॅरेनकायमाचं आणि व्हीनस आणि आर्टेरियल पण परफ्युजन कमी होईल. GITचं पण हायपर परफ्युजन होईल. बॅक्टेरियल ट्रान्सलोकेशन, सेप्सिस होईल. पेरिफेरल मग लोअर लिंब एडेमा आणि DVT होईल. व्हेंटिलेशन बघावं लागेल, हिमोडायनॅमिक सपोर्ट करावं लागेल, पोझिशनिंग हेडअप करावं लागेल. नंतर गॅस्ट्रिक डिकम्प्रेशन करा, रेक्टल डिकम्प्रेशन करा, सेडेटिव्ह आणि न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर द्या व्हेंटिलेशन इम्प्रूव्ह करायला. नंतर पॅरासेंटेसिस करू शकतो किंवा ॲबडॉमिनल डिकम्प्रेशन प्रायमरी पॅथॉलॉजी जी आहे ती, किंवा मग त्याच्यात काय जे जमा आहे ते काढा, किंवा परक्युटेनियस इमर्जन्सीमध्ये डिकम्प्रेशन करा. तर ॲनास्थेशियासाठी एकदा ॲबडॉमिन ओपन झालं की सडनली डिक्रीज होईल इंट्राथोरॅसिक प्रेशर, PVR, SVR आणि व्हीनस रिटर्न SVR एकदम कमी होऊन जाईल. रिपरफ्युजन इंजुरी होईल पुन्हा गटला किंवा बाकी इंट्राअबडॉमिनल ऑर्गनला. आणि व्हॉल्यूमचे सगळे प्रॉब्लेम झाल्यामुळे व्हॉल्यूम डिस्ट्रीब्युशन चेंज झालं असेल, हायपोव्हॉल्युमिया असेल, लिव्हर डिस्फंक्शन असेल आणि हार्ट पण सेन्सिटाईज असेल इस्केमियाला, ड्रग्सला. ॲबडॉमिनल कंपार्टमेंट सिंड्रोम अबाउट 20+ ऑर्गन डिस्फंक्शन.